उपमुख्यमंत्री अजित पवार आज पूरग्रस्त सोलापूर जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यांनी करमाळा तालुक्यातल्या कोर्टी इथून पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी सुरुवात केली. उपमुख्यमंत्र्यांनी शेतात जाऊन शेतपिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं काटेकोर नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना त्वरित राबवावी असे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर त्यांनी संगोबा इथं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसान झालेल्या शेतपिकांचा आढावा घेतला. पिकांचं जे नुकसान झालं आहे त्यांचे तातडीने पंचनामे करून त्वरित मदत पोहोचवावी अशा सूचना संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. त्यानंतर वीट या गावाला भेट देत शेतकरी आणि नागरिकांशी थेट संवाद साधला. पूरपरिस्थितीमुळे झालेलं नुकसान, शेतकऱ्यांच्या समस्या आणि नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये, शक्य ती सर्व मदत सरकार करणार असं आश्वासन त्यांनी दिलं. प्रशासनाला तातडीनं मदत कार्य राबवण्याचे आणि नुकसान भरपाईसाठी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पूरग्रस्त भागाचा आढावा घेताना उपमुख्यमंत्र्यांनी निवारा केंद्रालाही भेट दिली. पूरग्रस्त नागरिकांच्या मूलभूत गरजांची तातडीनं पूर्तता झाली पाहिजे, त्यामध्ये कुठेही कसर राहता कामा नये या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जालना